आहेत विजयानंद. आजचा सत्संग आपल्यासाठी घेणार आहेत विजयानंद प्रभाकर शेंबेकर. हे राहणारे अलिबाग, जिल्हा रायगड येथील आहे. राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर मधून ते रिटायर झालेले आहेत. 2003 मध्ये त्यांनी SSY केले. त्यानंतर थर्ड फेज म्हणजे एक एक पायरी चढत त्यांनी थर्ड फेज टीचर झालेले आहे. रायगड जिल्ह्यात त्यांनी विविध ठिकाणी SSY चे क्लास घेतलेले आहे. आता खोपोली येथे निवासी SSY चे क्लास घेतात. खोपोली येथे आपला अतिशय सुंदर असा आश्रम आहे आणि त्या ठिकाणी हे क्लास घेत असतात. ज्ञानयोग चॅरिटेबल ट्रस्ट खोपोलीचे ते अध्यक्ष आहेत. ट्रस्ट तर्फे विविध आध्यात्मिक शिबिर व उपक्रम राबवले जातात. त्यांची रायगडमध्ये अलिबाग येथे आशीर्वाद कला दालन ही नारळाच्या विविध भागापासून विशेषतः करवंटीपासून स्वतः बनवलेल्या कलात्मक वस्तूचे कायमस्वरूपी प्रदर्शन असलेली अशी आर्ट गॅलरी आहे. त्यांचे पौरोहित्याचे देखील शिक्षण झालेले आहे. श्रीरामपूर, गडहिंग्लज, नाशिक, खोपोली या ठिकाणी त्यांनी उपनयन शिबिरे घेतलेली आहेत. त्यांचे सत्संगासाठी अनेक विषय आहेत, जसे की परसेप्शन, जगाकडे बघण्याची दृष्टी आणि त्याचे परिणाम, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे सुसंवादाचे कौशल्य, स्ट्रेस मॅनेजमेंट, ताणतणावाचे व्यवस्थापन, किचन सेफ्टी, महिलांसाठी घरातील सुरक्षा कशा पद्धतीने करायचे हे त्यामध्ये सांगतात. त्यानंतर अथर्व शीर्ष आणि अध्यात्म, सप्तशती देवी महात्म, एक आध्यात्मिक प्रवास, नवरात्रीसाठी हा एक त्यांचा विशेष असा सत्संग असतो. पैकी आज आपण त्यांच्याकडनं परसेप्शन म्हणजेच जगाकडे बघण्याची दृष्टी आणि त्याचे परिणाम याविषयी जाणून घेणार आहोत. तरी मी त्यांना अशी विनंती करेन की आम्हाला पुढील मार्गदर्शन. जय गुरुदेव. ऐकायला येतोय आवाज व्यवस्थित? हो हो, आवाज येतो. येतोय का माझा? येतोय ना? ओके. मी सर्वांना प्रथमतः वंदन करतो. खूप वेगळ्या प्रकारचे उपक्रम चालतात. त्यातलाच मी ऐकून होतो की संभाजीनगरमध्ये नेहमी अशा तऱ्हेने सत्संग होतो. मागच्या महिन्यामध्ये सुनील गुरुजींबरोबर एक 8 दिवस राहण्याचा योग आला. बॅच साठी ते आले होते इथे अलिबागला आमच्याकडे आणि खूप वेगळा अनुभव आला. त्यांच्याबरोबर खूप शिकता आलं आणि त्यांच्याबरोबर राहता आलं. त्यांच्याबरोबर जी चर्चा झाली तेव्हा ते म्हणाले की असा असा उपक्रम आमच्याकडे चालतो. म्हटलं ठीक आहे, एखाद्या याच्यामध्ये माझं पण तुम्ही सहभाग करून घेतलात तर आनंद होईल. तर आज त्यांच्या कृपेने म्हणा किंवा त्यांच्या इच्छेनुसार मला वाटतं मला इथे तुम्ही बोलवलं, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो आणि आपल्यालाही सर्वांना धन्यवाद देतो. आजचा जो विषय आहे या विषयाने माझ्या जीवनामध्ये तरी बदल घडवला. खूप वेगळ्या प्रकारचा असं एक प्रवास चालू झाला आणि म्हणून हा विषय मला वाटतं मी मांडावा असं मला वाटतं आणि म्हणून मी बहुतेक शिबिरांमध्ये या विषयाचा अंतर्भाव करतो. भवानीजी म्हणून आपले टीचर्स ट्रेनिंगचे एक इन्चार्ज त्यावेळेला होते. म्हणजे ही गोष्ट खूप 2005 वगैरे 5-6 ची असेल. त्यामुळे आता मला कल्पना नाही कोण इन्चार्ज वगैरे हे करतात, पण त्यावेळेला ते होते आणि त्यांनी हा विषय आमच्याकडून घोटून घेतला होता किंवा चांगला पक्का करून घेतला. कारण ते म्हणाले की तुम्ही फेजेस करत करत वरच्या फेज मध्ये जाऊन शिक्षक व्हाल किंवा हे व्हाल, पण तुम्ही जर अंतर्गत तुमच्यामध्ये स्वतःमध्ये जर काही बदल नाही झाले किंवा तुम्ही जर स्वतः स्ट्रॉंग नाही झाले तर ते ट्रान्समिट होणार नाही, म्हणजे ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही. तेव्हा शिक्षकांनी स्वतः पहिल्यांदा आपल्या डोक्यामधला कचरा किंवा स्वतःमधल्या काही बदल घडवून आणणं हे खूप खूप महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी हा एक्झरसाइज आमच्याकडून जवळजवळ 2 ते 3 दिवस केला होता. तर त्याचं सगळ्याचं सार काढून मला हे ह्या विषयामध्ये मांडायचं आहे. म्हणजे 1 तासामध्ये हा विषय थोडासा आवरणं थोडं कठीण असतं, पण ठीक आहे, मी ते बघतोय माझ्याकडून कसं होईल ते. असं एक म्हणतात की माणसाला जीवनामध्ये जो ताण येतो किंवा जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे डिस्टर्बन्स येतात, म्हणजे समाधी अवस्था आपल्याला माहिती आहे की सम्यक धी. तर ही सम्यक धी ढळण्याचं किंवा त्याच्यामध्ये न राहण्याची वेगवेगळी कारणं, त्याच्यातले 3 महत्वाचे असतात. ते म्हणजे प्लेस, म्हणजे एखाद्या ठिकाणाबद्दल मला डिस्टर्बन्स असतो, मी इथे गेलो ना की डिस्टर्ब होतो किंवा ह्या घरात मला बरं नाही वाटत, हे नाही होत, अशा तऱ्हेने प्लेसच्या बद्दल आपल्याला गडबड असते. दुसरं असतं ते पर्सन म्हणतात, म्हणजे माणसाविषयी आपल्या मनामध्ये काही काही असतात, हा या माणसाबरोबर मला जमत नाही, हा असा आहे तो तसा आहे वगैरे वगैरे. आणि तिसरं असतं ते सिच्युएशन, म्हणजे एखाद्या प्रसंगामध्ये मी डिस्टर्ब होतो काही बाबतीमध्ये.
ह्या अमुक अमुक आलं ना की मी डिस्टर्ब होतो. तर अशा डिस्टर्बन्सचे 3 प्रकार महत्वाचे म्हणजे प्लेस, पर्सन आणि सिच्युएशन. त्याच्यातलं बऱ्याचशा गोष्टी प्लेस आपण बदलू शकतो किंवा प्लेसमध्ये काही गोष्टी आपण कम्फर्ट झोनमध्ये जाण्यासाठी करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला आता गरम होतंय तर मी एसी लावू शकतो, पंखा लावू शकतो, थोडंफार बदल करून घेऊन मला ऍडजस्ट करू शकतो त्या प्लेस बद्दलच्या. किंवा आपण सिच्युएशन बघू एखादी, ती सिच्युएशन येते आणि जाते, तेवढ्या टेम्पररी काळापुरता मी डिस्टर्ब होऊ शकतो, नंतर ती जाते किंवा त्याच्यावर सोल्युशन सापडतं, असं होतं. पण माणसं जी असतात, ती माणसं आपल्या भोवतीची असतात, ती तशीच असतात किंवा त्यांच्याबरोबर मला राहायचं असतं. तर त्या बाबतीमध्ये मी काय करू शकतो किंवा त्याच्यामध्ये माझ्या समाधी अवस्था किंवा माझ्या याच्यामध्ये राहण्यासाठी काय करता येईल, हा तो विषय आहे. तर आपण तो विषय थोडा सुटा सुटा करून बघूया. 1 तासामध्ये जेवढा होईल तेवढा होईल तो. पहिली गोष्ट, तुमच्याकडे आता वह्या पेन असतात का हो? वही आणि पेन असतं का? असतं? कोणीतरी सगळ्यांनी अनम्यूट ठेवलं, येस सर, एखाद्याने येस सर, सांगा. येस सर. आहे ना? हो हा, हो. ओके ओके. आता आपण एक प्रयोग करू. त्या एक्झरसाइज मधून आपल्याला लक्षात येईल की काही गडबडी आहेत का त्या. तर पहिल्यांदा आपलं पान जे असेल, वही जी असेल, त्या वहीचे 3 भाग म्हणजे एका पानाचे 3 भाग. पहिला एक पान असेल, एक एक करायचा, दुसरा आणि तिसरा, म्हणजे 3 कॉलम करायचे थोडक्यात. 1, 2 आणि 3 असे 3 कॉलम करा तुमच्या वहीमध्ये. मग फोल्ड करून केलं तरी चालेल, रेष मारलीत तरी चालेल. एक रेष मारलीत की पहिला भाग होईल, दुसरा भाग. 2 रेषा मारल्यात की पानांचे 2 भाग होतील. ज्यांच्याकडे नसतील वह्या तर त्याने विचार करा त्याच्यावरती, तरी हरकत नाही. वह्या असतील तर उत्तम आहे, कारण सत्संगाला जनरली असतात वह्या, हे असं मी गृहीत धरतो. तर हा पहिला जो पार्ट आहे याच्यामध्ये काय करायचं ते मी सांगतो. पहिला भाग जो आहे तिथे, त्या पहिल्या भागामध्ये आपण एक नाव लिहायचं. ते कोणाचं तर सांगतो. एक नाव लिहिलं तर तुमच्या घरातले पहिले 2 मेंबर्स, म्हणजे तुमची बहीण असेल, भाऊ असेल, वडील असतील, आई असेल, कोणी असेल, तर त्यांचं एकाचं नाव लिहायचं. घरातल्या व्यक्तीचं एक नाव लिहायचं 1 नंबरला, पहिल्या कॉलम मध्ये. पहिल्या कॉलम मध्ये 1 नंबरला समोर नाव लिहायचं. नाव लिहा फक्त. आई म्हणा, वडील म्हणा, किंवा तुमच्या भावाचं नाव असेल, विजय असेल, आणखीन काय असेल, आनंद असेल, फक्त नाव. त्यानंतर 2-3 ओळी सोडायच्या खालच्या, 2-3 ओळी सोडायच्या. मग नंबर 2 नंबरला तुमच्या घरातल्याच दुसऱ्या व्यक्तीचं पण नाव लिहा. एकच असेल तर एकच लिहा, पण समजा घरात, कारण हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीमुळे 1 किंवा 2च असतात, पण समजा, किंवा तुमच्या नातेवाईकाचं नाव लिहिलं तरी चालेल. तुमचा चुलत भाऊ असेल, काका असेल, कोणी असेल. म्हणजे ही झाली तुमच्या नात्यातली किंवा घरातली माणसं झाली. दुसरा कोर होतो तो काय, शेजारी असतात आपले. तर तुमच्या शेजाऱ्यांची 2 नावं लिहायची आहेत. तुमचे शेजारी, सख्खे शेजारी जे असतील, घराच्या बाजूचे असतील, किंवा फ्लॅट मध्ये असाल तर शेजारच्या फ्लॅट मधले असतील, तर जागा सोडायची. 2-2 लाईन सोडायच्या, 2 ते 3 लाईन, मग नाव लिहायचं. नंतर पुन्हा 2-3 लाईन सोडायच्या, मग नाव लिहायचं. अशी 2 शेजाऱ्यांची नावं लिहा. म्हणजे झाली 4 नावं आपल्याकडे झाली. आता काय करायचं, अजून 2 नावं लिहायचे. थोड्या 2 ओढी सोडायच्या. त्याच्या खाली तुम्ही प्रोफेशनल, म्हणजे जिथे कामावर जाता तिथली 2 माणसं, किंवा महिला म्हणतील की आम्ही काम करत नाही आहोत समजा, तर त्यांचा कुठला तरी ग्रुप असेल, महिला मंडळ असेल, तर तिथल्या 2 व्यक्ती, त्यांची 2 नावं लिहायची. झालं? तुमचं लिहून झालं की थोडं वर बघितलं म्हणजे मला लक्षात येईल. ओके, छान. नावच लिहायचे. आता काय करणार आहोत आपण बघा, दुसरा जो कॉलम ठेवलेला आहे त्याच्या पुढे जागा ठेवली, हे आता 6 साठी आहे. हे आम्ही जवळजवळ 100 माणसांशी, म्हणजे माझ्या जीवनात येणाऱ्या सगळ्या व्यक्तींचे, हा आपण सॅम्पल बघतो आहोत फक्त, म्हणजे 6ची जवळची यायची. अजून कितीतरी माणसं आपल्या जीवनात असतात,
पण हा सॅम्पल आहे आणि मी जवळजवळ 2 दिवस हेच काम करत होतो. आता दुसरा कॉलम आहे, त्याच्यात काय लिहायचं ते नीट लक्षात द्या. दुसरा जो कॉलम आहे त्यामध्ये आपण त्या व्यक्तीबद्दलचं माझं प्रॉम्प्ट मत असतं, म्हणजे अगदी ठाम मत झालेलं असतं की हा म्हणजे असा. उदाहरणार्थ, माझा भाऊ आहे, हा ना एकदम सिन्सिअर आहे, हा एक चांगला फीडबॅक, म्हणजे चांगला एक मत झालं. पण माझा दुसरा मत आहे, माझी आई आहे ना, ती भांडखोर आहे, असेल तर भांडखोर आहे असं माझं. तर त्याबद्दलचा जरा विचार करा, शांत बसा, जरा विचार करा की तिच्यामधलं एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात येतं आणि ते मी त्याला, त्या व्यक्तीला ते माझं एक मत म्हणून मी लावलेलं आहे दुसऱ्या कॉलम मध्ये, असं लिहा. प्रॉम्प्ट मत नसेल तर नाही म्हणून द्या, नो प्रॉब्लेम. असंही काही असू शकतं की माझं काही ठाम मत नाही त्या व्यक्तीबद्दल. दुसऱ्या कॉलम मध्ये त्या व्यक्तीच्या नावाच्या समोर ते लिहायचं. चांगलंही असेल किंवा वाईटही असेल काही. एकच लिहायचे का? हा, फक्त एकच लिहायचं का सर्वांचेच लिहायचे? हा, एक एकच सगळ्यांचे लिहायचे, सगळ्यांचे. 6 लोक आपण जे सॅम्पल निवडलेले आहेत ना, त्या 6 माणसांच्या समोर लिहायचे. आता पहिलं नाव माझं समजा काय भावाचं लिहिलेलं आहे, तर त्या भावाचं काय वैशिष्ट्य आहे, तर तो अमुक अमुक आहे. माझ्या मामाचं मी नाव लिहिलेलं आहे, तर मामाचं काय वैशिष्ट्य आहे, तो ते आपण त्याच्याकडे. नावाच्या खाली जागा सोडली तिथे लिहायचं ना सर? हा, तिथे, हा, समोरच्या कॉलम मध्ये दुसरा जो भाग केलाय ना पानाचा आपण, मधला कॉलम, त्या मधल्या कॉलम मध्ये त्या नावासमोर लिहायचं. नाही दुसरा म्हणजे कॉलम 3 भाग पहिल्या. केले ना सर? सर 3 भाग हो, केले. बरोबर, हो. मग लागोपाठ 2 भागात ती नावं लिहायची होती का एक पेज सोडायचा होता मध्ये? नाही नाही, पहिला जो कॉलम केलात ना त्याच्यामध्ये आपण 2-2 ओळी सोडून पहिलं नाव, दुसरं नाव, तिसरं नाव हा असं पहिल्या कॉलम मध्ये नावं लिहिली, हो ना. हा आता हा हा दुसरा कॉलम जो त्याच्या समोरचा आहे, त्याच्या समोर त्याची वैशिष्ट्ये लिहायची. मी नाव लिहिलं विजय आहे, तर मग त्याचं काय बरोबर. वैशिष्ट्य आहे ते दुसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं. ते 2-3 हो. ओळी लिहिलेले आहेत, त्याच्यातलं एक. पण ते प्रॉम्प्ट म्हणजे माझं ठाम मत असतं, असं काहीतरी त्याच्याविषयीचं एक मत झालेलं असतं, ते लिहायचं. येस येस येस. लक्षात आलं? हा, दुसऱ्या कॉलम मध्ये. चालेल. नसेल झालं तर विचार करा, त्याच्यातलं काहीतरी असं गुणवैशिष्ट्य म्हणा किंवा काहीतरी तुम्हाला जाणवतं ते लिहायचं तिथे. असे 6 व्यक्तींची तुम्ही लिहायची आहेत. नाही समजा तुमचं मत काही होत आहे त्याच्याबद्दल तर सोडून द्या, तोही काही प्रश्न नाहीये. पाहिजेच असंही काही नाही. कधी कधी अनेक मतं असतात. हा, मग ती लिहा, हरकत नाही. पण जनरली त्यातलंही एखादा फोकस करून लिहा, म्हणजे ते जास्त चांगलं होईल, स्पेसिफिक होतो ना अगदी म्हणून. आता ते लिहिणार आहोत आपण पुढे. दुसरा कॉलम झाला की मग वर बघितलं म्हणजे मला लक्षात येईल की तुमचं झालेलं आहे, मग आपण पुढे जाऊ. छान, बऱ्याच जणांचे वरती चेहरे दिसत आहेत. आपण पुढे जाऊ. त्या तिसरा कॉलम आहे, त्या तिसऱ्या कॉलम मध्ये मगाशी मॅडम जसं म्हणाल्या की अनेक मला त्याच्यातली वैशिष्ट्य दिसत आहेत, तर ती जी आहे ती पुढे जागा असेल, तिसरा कॉलम आहे, तिसरा जो हे केला तर जागा ठेवलेली आहे आपण तिसऱ्या, त्याच्या समोर त्याची ती लिहायची. एक पण आहे, ते पण आहे, ते पण आहे, तो गाणं पण छान म्हणतो, तो त्याचं हँडरायटिंग छान छान आहे, किंवा त्याला सगळ्यांमध्ये मिसळता येत नाही, तो माणूस घाण्या आहे. तर काही चांगले पण असतील, वाईट पण असतील. तिसऱ्या कॉलम मध्ये आता तुम्हाला त्याच्याविषयी आणखीन काही लिहावं असं वाटेल ते लिहा. जागा कमी असेल तर नंतर घरी नंतर तुम्ही हा वर्कशॉप करू शकता.
याप्रमाणे तुम्ही घरी काम करू शकता आणखीनही माणसांबद्दल. तिसऱ्या कॉलम मध्ये काय लिहायचं? त्याचे सगळी वैशिष्ट्ये लिहायची, चांगली वाईट जे काही तुम्हाला आणखीन माहिती असतील त्याच्याविषयी थोडा विचार करायचा त्या व्यक्तीबद्दल. उदाहरणार्थ माझ्या भावाबद्दल मी एक मत लिहिलं की तो असा असा आहे, पण त्याच्याही पेक्षा आणखीन पण आहे, त्याचं हँड रायटिंग छान आहे, तो मिळून लोकांना मदत करणारा आहे, त्याचं काही हे आहे, चांगले पण लिहा वाईट पण असतील. तो एकलकोंडा आहे, तो हट्टी आहे. असे 3-4 जे काही तुम्हाला जाणवतील ते समोर जागा असेल म्हणून 2-3 ओळी सोडायला सांगितल्या. अजूनही लिहिता येईल पण ते घरी नंतर आपण करू. आता वेळेच्या मर्यादेत आपण 1-2-3-4 लिहू, काही तुम्हाला आठवतील तेवढी लिहा. आणि याला थोडा वेळ द्यायला लागतो, पण आता आपल्याकडे एका तासामध्ये सगळं होतं, त्यामुळे एक सॅम्पल म्हणून आपण हे करतो आहोत एक्झरसाइज. सगळ्यांचे सारखेच गुण दिसते. चांगलं आहे. ते तुम्हाला जाणवेल, जे तुम्हाला जाणवेल ते तुम्ही लिहा, असं काही नाहीये. ठीक आहे. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आता थांबू आपण. हा घरी एक्झरसाइज करू आपण, किंवा करा. अजूनही तुमच्या जीवनामध्ये येणारी बरीच माणसं असतात, त्यांच्या बाबतीत हाच प्रयोग आपण करू शकतो की त्यांचा अभ्यास करणं आहे थोडक्यात म्हणजे. तर कोण सांगेल काय लक्षात आलं हे लिहित असताना? कोणी सांगा. अनम्यूट करा स्वतःला आणि पुन्हा मग म्यूट करा मात्र, म्हणजे मग गोंधळ नाही होणार. हा, बोला आपल्याला ना मॅडम. माझ्या डोक्यात जे काही होतं चांगलं किंवा वाईट ते सगळं मी माझ्या पेपरवर उतरवलं, त्यामुळे माझं डोकं रिकामं झालं. डोकं रिकामं झालं. छान. म्हणजे मी माझं मत होतं ते व्यक्त केलं आणि त्यामुळे मला मोकळं वाटलं. बरं, छान. आणखीन आणखीन मला असं वाटलं की मी जे लिहिलंय ते मला त्या माणसाबद्दल काय वाटतं ते लिहिलं. बरोबर तसा तो बरोबर माणूस असेलच असं नाही, पण मला तो छान. तसा वाटतो ते मी लिहिलं. बरोबर. व्हेरी नाईस, ब्युटिफुल. म्हणजे तुम्हाला बरोबर तुमचं कीन ऑब्झर्वेशन आहे. मला वाटतंय तसा, मला वाटलं तसं लिहिलेली आहे ती, हे एक लक्षात आलं. छान, व्हेरी नाईस. म्हणजे माझं तुम्ही काम सोपंच करून टाकलं सगळं. छान. मला आणखीन मला मला असं वाटतं का ते माझा एक समज आहे त्यांच्याबद्दल असा. बरोबर आहे,
हो, आपण नावच ते दिलेलं आहे की समज काय होतो किंवा कसा होतो त्याबद्दल आहे. बरोबर आहे. व्हेरी नाईस. छान छान. माझा त्याच्याविषयीचा जो समज आहे तो मी लिहिला 2 पानावरती, दुसऱ्या कॉलम मध्ये आणि तिसऱ्यामध्ये. बरं, आपण पुढे जाऊ थोडेसे वेळेच्या मर्यादेत. मला एक सांगा, लक्षात आलं का की मी दुसऱ्या कॉलम मध्ये त्याच्याविषयीचं एक काहीतरी प्रॉम्प्ट माझं मत असं लिहिलं, चांगलं असेल वाईट असेल काही असेल, पण तिसऱ्या कॉलम मध्ये लिहित असताना तुमच्या असं लक्षात आलं का हो की त्याच्यापेक्षाही तो व्यक्ती भरपूर काही मोठी आहे, भरपूर काही आहे, असं लक्षात आलं का तुमच्या? हो ना. आलं. म्हणजे लिमिटेड सेन्स मध्ये मी काय केलं की माझा एक लिमिटेड फोकस केला होता त्याच्यावरती आणि एका ठराविक गुणावरती किंवा दुर्गुणावरती मी फोकस केलं होतं. पण नंतर माझ्या लक्षात आलं जेव्हा मी विचार करायला लागलो, अरे हा माणूस म्हणजे भरपूर काही आहे, एकच नाही आहे, ह्याच्यामध्ये बरीच कॉम्बिनेशन आहेत. मॅडम म्हणाल्या पण अहो बरंच वाटलं आणि त्यांना आणखीन वाटलं की सगळ्यांमध्ये एकच वाटलं त्यांना, म्हणजे हा आणखीन एक छान वेगळं हे आहे. आता होते काय गंमत सांगतो, ह्याच्यावरती विचार करा. जनरली SSY झालेल्या माणसांमध्ये वेगळं काहीतरी एक बीज टाकलेलं असतं गुरुजींच्या कृपेने. त्यामुळे काय होतं की दुसरा कॉलम जो असतो तो जर तुम्ही नीट बघितलात तर त्याच्यात काही जणांचे दुर्गुण दिसले असतील तुम्हाला, पण माझं एक ऑब्झर्वेशन असं येतं की SSY झालेल्या माणसांच्या त्या कॉलम मध्ये सद्गुण दिसतात असं एक लक्षात येतं, म्हणजे चांगलं दिसतं असं एक लक्षात येतं. त्यामुळे हा थोडासा मला इथे एक फीडबॅक मिळतो की तुम्ही, पण मी बाहेर जेव्हा हे वर्कशॉप घेतो किंवा बाहेर जेव्हा सांगतो लोकांना तेव्हा तिथे त्यांना लावलेली दूषणं दिसतात दुसऱ्या कॉलम मध्ये. तो काय खोटारडा आहे, तो काय भांडणारा आहे, तो अमुक आहे असं लक्षात येतं. तुमच्या काय लक्षात आलं ते तुम्ही बघा, तुम्ही काय लिहिलेलं आहे ते. म्हणजे असं एक म्हणतात की व्हॉट यू से अबाउट अदर्स सेज मोर अबाउट यू, असं जे गुरुजी म्हणतात ते याच्यामधून आपल्याला लक्षात येतं की मी जे म्हणतो त्याच्याबद्दल माझ्याबद्दलची माहिती जास्त मिळते, मला काय दिसतंय असं लक्षात येईल तुमच्या. हा, तर थोडं पुढे जाऊ आपण. आता काय होतंय बघा, मी त्या व्यक्तीला एक काहीतरी प्रॉम्प्ट मत देतो किंवा त्याच्याबद्दलचं जे ऑब्झर्वेशन करतो ते आता जे आता जे सर म्हणाले, कोण भारसवाडकर का की काय, त्या सरांनी आता जे सांगितलं ते की मी माझ्या नजरेतून बघतो किंवा मी मला जसं समज आहे माझी त्या दृष्टीने मी त्याच्याकडे बघतो आणि मग लेबल ठेवतो. म्हणजे काय होतं की मी एक माझी फुटपट्टी तयार करतो किंवा माझी एक अशी फ्रेम तयार करतो. त्या फ्रेम मध्ये मी त्या समोरच्या व्यक्तीला बसवतो, म्हणजे ती चौकट आहे माझी, त्या चौकटीमध्ये त्याला बसवतो. तो जेवढा बसतो तेवढा मी त्याला चांगला म्हणतो आणि तो जर माझ्या चौकटीत बसला नाही तर मी काय म्हणतो त्याला हा बरोबर नाही. फॉर एक्झाम्पल, मी आता SSY केलेलं आहे त्यामुळे मला काय वाटतं की प्राणायाम करणं चांगलं आहे, मेडिटेशन करणं चांगलं आहे, त्यानंतर सत्संग अटेंड करायला पाहिजे वगैरे वगैरे माझे काही स्टँडर्ड मी तयार केले. आता एखादा माझा मित्र म्हणतच नाही मी त्याला, कारण का आता तो ह्याच्यात कशातच बसत नाही, तो तर उन्हाळ माणूस आहे, तो त्याला वेगवेगळ्या प्रकारचे नाद आहेत, काय काय करतो, तो हे करतो, ड्रिंक्स वगैरे इतर काही माझ्या ह्याच्यात न बसणाऱ्या गोष्टी तो करतो. आता मला कोणी जर त्याच्याविषयी विचारलं तर तो सांगतो फुकट गेलेला माणूस आहे. म्हणजे माझ्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधून, माझ्या फ्रेम मधून तो कसा आहे, तो फुकट गेलेला आहे असा आहे. पण दुसरा एक मित्र आहे, तो पण त्याच्यासारखाच समव्यसनी सम काय सगळं असलेला असा आहे. तर त्याला तुम्ही विचारलं त्याच्याविषयीचं मत तर तो काय सांगेल, अहो एकदम रॉयल माणूस आहे, खाओ पिओ मजा करो ऐश करो कसं जगतो. आणि माझ्याविषयी किंवा आपल्याविषयी जर त्याला विचारलं, SSY केलेलं आहे, तो प्राणायाम करतो, सकाळी अमुक करतो, ते करतो, खात नाही, कांदा लसूण खात नाही, आणखीन काय खात नाही, ते नाही, तो काय म्हणेल, अरे कशासाठी जगतो तो, एकदम गॉन केस आहे म्हणतील. मला असं म्हणायचंय कंपनीमध्ये, कारण मी 2003 पासून कधी कॅन्टीन मध्ये खात नसे हे नाही. तो म्हणाले तो गॉन आहे. मला म्हणायचे अरे खाओ पिओ मजा करो यही तो जिंदगी है. मग मी म्हणायचो बरोबर आहे, कारण त्यांच्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधून ते बरोबर आहे, माझ्या फ्रेम ऑफ रेफरन्स मधून ते बरोबर आहे. तर म्हणजेच हा पण एक इगोचाच भाग आहे. हे तुमच्या लक्षात येतंय का, की मी जे आता लेबल लावलं, मी जे काही त्याला समजतो आहे किंवा समोरच्याला बघतो आहे, हे मी माझं लेबल जे लावलं ते माझ्या फ्रेम ऑफ रेफरन्स, म्हणजे माझी एक पट्टी चौकट बनवली हे केली. आणि जज पण कोण झालो, मी झालो. मी जज करणार समोरच्या माणसाला, मी माझ्या समजेनुसार मी जज करतो. म्हणजे मग ह्याच्यात थोडी गडबड वाटते ना आपल्याला, की मी जे बोलतोय ते माझे व्ह्यू आहेत, माझं स्टँडर्ड आहे, ते मी तिथे लावलं, हे काही असं होत नाही. मग दुसरी एक गोष्ट आहे की त्या ह्याच्यातले दोष जसे दिसतात तसेच मला त्याच्यातले गुण पण दिसले की नाही,
तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिल्यानंतर. मग तिसऱ्या म्हणजे याचा अर्थ मी दोष लगेच दिसतात, म्हणजे म्हणतात ना काळा स्पॉट लगेच दिसतो, हे सगळ्यांना माहिती आहे. पण मला तो पांढरा कागद पण दिसायला लागला. हा जर वर्कशॉप मी केलं तर मला पांढरे म्हणजे त्याच्यावरले चांगले गुण दिसायला लागतील. आणि व्यक्तीशी जर जोडून घ्यायचं असेल किंवा त्याच्याबरोबर ऍडजस्ट व्हायचं असेल तर चांगल्या गुणांची. म्हणून गुरुजींचा चार्ट आहे चिल्ड्रन्स SSY ला की आय नो पीपल आर गुड. ते गुड आहेत, चांगले आहेत, आणि त्यांच्या चांगुलपणाशी मी व्यवहार करतो, म्हणजे आय डील विथ देअर गुडनेस. तर हे जर आपल्या लक्षात आलं तर माझं जीवन माझं पण सोपं होईल आणि दुसऱ्यांचं पण सोपं होईल. काय तर तो तिसरा कॉलम जो आहे त्याच्यावरती जर मी फोकस केलं, त्याच्या अनेक गुणांवरती, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंवरती मी फोकस केलं, आणि त्यातल्या त्यात बुल फायटिंग टेक्निक म्हणतात, म्हणजे त्याचा चांगला गुण जर मी पकडला तर मी त्याच्याशी कनेक्ट होणं खूप सोपं होतं. बुल फायटिंग काय म्हणतात की त्या बैलाला काय करायचं असतं तर ते एक फडकं घेतात आणि त्याला आपल्या बरोबर घेऊन जातात आणि मग हुकमी देतात. बाकीच्यांनी थोडं म्यूट ठेवलं तर बरं होईल. बोलायच्या वेळेला फक्त अनम्यूट करा. तर अशा तऱ्हेने त्याच्या गुणांची मी जर डील केलं तर माझं पण जीवन सोपं होईल आणि दुसऱ्यांचं पण होईल. आता पुढे जाऊ थोडस. मला एक सांगा, माणूस जो बनतो तो किती किती प्रकारांनी घडत जातो, किंवा आता तुम्ही जे काही आहात हे होण्यासाठी काय काय कारणं झाली असतील लहानपणापासूनची. फॉर एक्झाम्पल, तुमच्यात कोणाची तरी गुणसूत्र आलेली आहेत, बरोबर आहे. आई वडील आजी आजोबा यांच्यापासून तुमच्यामध्ये ते सगळं आलेलं आहे. जनरेशन जेनेटिक, म्हणजे असं म्हणतो बघा, अहो गाणं त्याच्या रक्तातच आहे. तो तसाच भांडकुदळ आहे. का तर त्याचे आई वडील हे ते आजोबा ना अगदी अर्क होते, असेच होते, असं आपण सहज म्हणून जातो. म्हणजे एक गुण झाला काय, जेनेटिकली आपण काहीतरी घेऊन येतो, बरोबर आहे. आता दुसरं काय असतं सांगा, तुमच्यापैकी कोणी शेअर करा एक एक. कशामध्ये सामाजिक. बदल असू शकतो? बरोबर आहे, सामाजिक स्थिती. बरोबर आहे, त्याच्यावरती सामाजिक म्हणजे त्याच्यावर झालेले संस्कार. तो कुठल्या कल्चरमध्ये राहतो. समजा एखादा झोपडपट्टीत राहत असेल, तो एखादा कफ परेडला मुंबईमध्ये राहत असेल, एखाद्या गावात शेतामध्ये शेतकरी कुटुंबात राहत असेल, त्याचं सामाजिक स्थिती बदल असणार, म्हणजे त्याची समज वेगळी असेल. बरोबर आहे. आणखीन शारीरिक ठेवण. लहानपणी झालेले आई वडिलांचे संस्कार आणि शाळेतले गुरुजींचे संस्कार, व्हेरी प्राथमिक नाईस. शाळेतले. म्हणजे माणूस वेगवेगळ्या संस्काराने शिकत असतो. आई वडील आहेत, शिक्षण आहे, बरोबर आहे, म्हणजे संस्काराने. मग त्याला कोण माणसं भेटतील तर वेगवेगळी असणार. तुम्हाला भेटणार वेगळी, त्यांना वेगळी भेटलेली असणार. तर त्यामुळे त्याच्यावरती संस्कार झालेले वेगळे आहेत. कोण मित्रमंडळी असतील, शेजारी पाजारी कोण असतील, अशा अनेक प्रकारे त्याच्यामध्ये होतो. आणखीन नैसर्गिक घटक जे आहेत, आजूबाजूचा परिसर, वातावरण वगैरे. परिसर वातावरणाचे परिणाम होतात. बरोबर आहे. त्याला त्याची समज त्यामुळे बदलते. एखाद्याला निसर्गाबरोबर अटॅचमेंट असते, एखाद्याला डिटॅचमेंट. आता शहरातच वाढला तर त्याला निसर्गाबद्दल कसं राहणार, आपुलकी वगैरे वाटेल. किंवा कदाचित उलट पण असेल, त्याला जास्त अट्रॅक्शन असेल निसर्गाबद्दल, आणि हा खेड्यातला म्हणेल काय नेहमीच आहे माझं ते. दोन्ही होऊ शकतात त्याच्या बाबतीत. छान. आणखीन मातीविषयी शेतकऱ्यांच्या मुलांना काहीच वाटत नाही, ते मातीशी खेळतात आणि तर म्हणूनच म्हटलं की दोन्ही होऊ शकतं. पुढे शिक्षणाचा फरक पडतो का हो? निश्चितच शिक्षणाने फरक पडतो ना. म्हणजे उदाहरणार्थ एखादा इंजिनिअरिंगचा आहे माणूस, त्याला डॉक्टरचं ज्ञान नसतं, म्हणजे त्याच्या समजेमध्ये त्याला डॉक्टरांच्या नॉलेज बद्दल काही सांगितलं तर समजेल का हो इंजिनियरला? नाही समजणार. त्याच्याच उलट डॉक्टरला इंजिनिअरिंग मधलं सांगितलं तर कदाचित समजणार नाही. म्हणजे शिक्षण जे आहे त्याच्यामुळे माणूस बदलतो, त्याला त्याची समज बदलते. आणखीन विचारतो, लिंग बदललं, मेल फिमेल म्हणजे ह्याच्या जेंडर प्रमाणे बदलतं का हो? बदलतं. आणि पुरुष यांच्या बदलतं. म्हणजे असं म्हणतात की पुरुषांना जे समजतं ते स्त्रियांना समजत नाही, आणि स्त्रियांना जे समजतं ते म्हणतात पुरुषांना समजत नाही, असं एक म्हणतात. त्याचं कारण ब्रेन ओरिएंटेशन, भावनात्मक किंवा कल्पनाशक्ती किंवा ह्यांनी जास्त स्त्रिया असतात, म्हणजे उजव्या मेंदूच्या डॉमिनन्सी असते, जास्त त्यांच्यामध्ये कार्यरत असतो. आणि पुरुष हे लॉजिस्टिक असतात किंवा व्यवहाराबद्दल ते बोलतात. रडायचंय काय त्याच्यामध्ये एवढं, चाललं गेला उडत. पण ती म्हणते नाही हो, माझं झालं, मन दुखावलं गेलं, ती दुखावली जाते. तर स्त्री आणि पुरुष म्हणजे जेंडरमुळे फरक पडतो. आणखीन कौटुंबिक वातावरणाचं. कौटुंबिक आहे, बरोबर आहे. आणि वयाचा फरक पडतो का हो, एज ग्रुपचा?
अंदाज एज ग्रुप कसं आहे की ना, जे म्हणजे म्हणजे हार्मोन्स चेंज. म्हणजे भानगडी कशामुळे करतात घरात, तर जनरेशन गॅप. मुलांना एकाच आपण काय म्हणतो, मुलांना आपण म्हणतो माझ्यासारखं समजायला पाहिजे, पण तुमचं आता वय झालं, तुमची समज वेगळी असणार आहे, त्या मुलाची वेगळी असणार आहे. लहान मूल, मधलं मूल, म्हणजे वयानुसार त्याच्या समज बदलत जातात. बरोबर आहे. असे अनेक फॅक्टर आहेत. हे फॅक्टर माणसाला वेगळा बनवत असतात. पण आता मी वरच्या याच्यात काय बघतोय, माझी फ्रेम ऑफ रेफरन्स लावतो तेव्हा काय गडबड करतो, मी असं समजतो की माझ्या तत्वाशी जुळणारच असलं पाहिजे, असं थोडंसं माझं मत राहतं. आणि मग त्याप्रमाणे मी गुणांकन करतो किंवा मानांकन करतो, त्या दुसऱ्या कॉलम मध्ये लिहितो असं आहे तसं आहे. म्हणजे मी सांगतोय ते करतो तर तो बरोबर आहे, मी नाही म्हणत तर तो चुकीचा आहे. हे जे लावतो हे माझ्या संस्कारातून आल्यामुळे मी सांगतो. पण अशा अनेक संस्कार त्याचे पण असतात, त्यामुळे त्याच्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये मी वेगळा असणार आणि माझ्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये तो वेगळा असणार. म्हणजेच प्रत्येक वेगळा आहे. बरोबर आहे. मी तुम्हाला असं सांगतो, एकाचे ठसे सुद्धा दुसऱ्याच्या हाताशी जुळतात का हो? आता आपल्याकडे 140 करोडची काहीतरी लोकसंख्या आहे, आता वाढली पण असेल. पण त्या ह्याच्यामध्ये युडीआयच्या ह्याच्यावरती गेले तर आधार कार्डला तुमचा थंब घेतला की तुमची आयडेंटिटी सगळं कुंडली मांडली जाते, तुम्ही दिसता तिथे. म्हणजे काय 140 करोड मध्ये तुमचा ठसा कोणाशी मॅच नाही होत. असं जर असेल, एक पान पण दुसऱ्या पानासारखं नसतं निसर्गामध्ये असं म्हणतात, आपल्याला दिसायला दिसत असेल. मग असं असताना मी का आग्रही राहायचं की माझ्यासारखंच दुसरं असेल म्हणून? हे पटतंय तुम्हाला? असं कोणीच नसणार, माझ्यासारखं दुसरं कोणीही नसणार. मी एकमेवा द्वितीय आहे. त्यामुळे माझ्यासारखं दुसरं असणं, हे अपेक्षा ठेवणं हा थोडासा वेडेपणा आहे, किंवा त्याबद्दल आग्रही राहणं हे हे पटतंय तुम्हाला? ओके, आपण पुढे जाऊ, कारण वेळेचं गणित आपल्याला बसवायचंय म्हणून मी पुढे जातो आणखी. दुसरी गोष्ट, माणूस म्हणतात किंवा कुठली गोष्ट आहे ना ही बदलत असते. या निसर्गामध्ये असा नियम आहे की बदल हा निसर्गाचा नियम आहे. प्रत्येक गोष्ट अणुरेणूमध्ये बदल घडत असतो, प्रत्येक गोष्टीमध्ये चेंज होत असतो. कालची जी गोष्ट आहे ती आत्ता नसते, आजची गोष्ट उद्या नसते, क्षणाक्षणी बदलत असतो. मग असं जर असेल तर माणसामधलं रक्त सुद्धा बदलतं. काही पेशी मरतात, काही नवीन तयार होतात, हे होतात. त्याच्यामध्ये शरीरामध्ये बदल होत असतात, त्याच्या मनात बदल होत असतात, त्याच्या बुद्धीत बदल होत असतात. हा विषय आता SSY पूर्वी आणि SSY नंतर आपण सांगतो काही बदल होतो की नाही शरीरात, मनात, बुद्धीमध्ये, सगळ्या वागण्यामध्ये, इतर सगळ्या याच्यामध्ये तो पूर्ण 360 डिग्रीनी बदललेला मी बघितलेले आहेत. आपल्याला पण अनुभव असेल. तर हा माणूस हा बदलत असतो, त्याच्या शरीर, मन, बुद्धीमध्ये सगळ्यामध्ये आध्यात्मिक उन्नती होत असते, असं बदलत असतो. पण मी चुकीचं काय धरून चालतो की 10 वर्षापूर्वी तो जसा होता तोच तसा, म्हणजे त्याला एकदा लेबल लावलेलं असतं. उदाहरणार्थ सांगतो, आमचे एक शिक्षक होते की ते पूर्वीच्या काळी त्यांनी काही काही वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्यातून ते गेले होते, त्यांना समजत नव्हतं म्हणा, किंवा आपल्या बाबतीत बऱ्याच जणांच्या बाबतीत असतो की इतर काही काही नाना प्रकारचे उद्योग केलेले असतात पूर्वीचे. पण SSY झाल्यानंतर ते सगळं सोडून देतात आणि नंतर टीचर्स ट्रेनिंग करून शिक्षक पण होतात. मग आता जेव्हा कोणीतरी नाव सांगतो, कोण घेणार आहेत शिक्षक हे क्लास, तर XYZ अमुक अमुक घेणार आहेत. अरे ते ना मला माहिती आहे, मला माहितीये. त्याचा अर्थ काय, त्याने पूर्वी कुठे पार्ट्या केल्या असतील, पूर्वी काय केलं असेल. अरे पण त्याला झाला जमाना, आता त्यांनी SSY केलं, त्यानंतर टीचर्स ट्रेनिंग, आता पूर्ण 360 बदललेलं आहे. पण त्याच्या दृष्टीने काय असतो, तो तसाच असतो. तेव्हा हा बदल हा लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. कालचा माणूस आज नसतो, आजचा दुसरा नसतो, त्याला उपरती होते, समज येते किंवा हे होते. हे एक लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की बदल सतत घडत असतो, रक्त बदलतं. असं म्हणतात 12 वर्ष जर एखादी तपश्चर्या केली, सतत जर काहीतरी केलं, तर जीन्स सुद्धा बदलतात. म्हणजे असं म्हणतात जीन्स बदलत नाहीत म्हणून सांगितलं जातं, पण तुमचे जीन्स सुद्धा बदलतात. उदाहरण सांगतो की माझ्याकडे डायबिटीसची जेनेटिकली हे आहे, माझी आई, माझी आजी, मामा, सगळ्यांना डायबिटीस वगैरे सगळं होतं. पण अजूनपर्यंत तरी मला डायबिटीसचा स्पर्श नाहीये. म्हणजे याचा अर्थ साधना कुठेतरी प्राणायाम, मेडिटेशन किंवा इतर सगळ्या याच्यात राहिले तर डायबिटीस पासून दूर राहता येतं. म्हणजे याचा अर्थ जीन मध्ये माझ्या बदल घडला, असं होऊ शकतं. मग वाल्याचा वाल्मिकी होतो साधनेनी. मग असं जर असेल तर मी का त्याला तेच लेबल लावून ठेवायचं? तो बदलतो ना. त्यामुळे हे पहिलं माझ्या डोक्यातली लेबल जर लावलेली असतील तर ती माझ्या डोक्यातून पहिली काढून टाकायची.
हे पहिलं पटतंय का बघा. पुढचा मुद्दा घेऊ आपण. बरं, बदलतो म्हणजे काय होतो माणूस? तर स्थळ, काल आणि व्यक्ती सापेक्ष बदलतो. पहिलं स्थळ बघू. मला एक सांगा, तुम्ही जसे सत्संगामध्ये वागता किंवा तुम्ही जिथे इथे आल्यानंतर जसं तुमचं वर्तन असतं तसंच घरी पण असतं का हो? किंवा जिथे तुम्ही याच्यामध्ये जाता, कामावर जाता, तिथे तसेच वागता तुम्ही? आता नाही. उदाहरणार्थ मी मी टीचर म्हणून होतो, तर मी आरसीएफ मध्ये मी वर्कर म्हणून जायचो. आता तिथे गेल्यानंतर मी वर्कर सारखं राहायचो. तिथे जर मी सांगायला लागलो असतो माझ्या इकडेचे SSY चे नियम, तर काय होईल? मग तिथल्या लोकांना माझी इमेज वेगळी होती. हा वर्कर म्हणून एक वेगळी इमेज होती. हा इकडे शिक्षक म्हणून माझी वेगळी इमेज होती. तर हे जे आहे हे स्थळाप्रमाणे माझं बदल आहे. पण मला जे माझा एक मित्र होता त्याच्याबरोबर मी कंपनीमध्ये मोटरसायकलवर दोघं मिळून जायचो. मी त्याच्याशी गप्पा टप्पा सगळं करायचो. आणि एका बाईनी SSY केलं होतं, तर ती म्हणते, हे तुझ्या बरोबर येतात काय? हो. मग ते म्हणे, तुझ्या बरोबर गप्पा गप्पा मारतात व्यवस्थित? म्हणे हो. का? नाही, ते SSY चे शिक्षक आहेत ना. अरे, SSY चे शिक्षक असले म्हणजे काय झालं? त्यांनी मजा करू नये, त्यांनी काही इतर हे मोकळेपणाने राहू नये, असं काहीतरी त्या बाईच्या डोक्यात होतं. आणि त्यामुळे ती त्या मित्राला मजा वगैरे करतात, हो, टिंगल टवाळी करतात, हो म्हणे, सगळं करतात. म्हणजे त्या ठिकाणी मी वेगळा वागतो, इथे मी वेगळा वागतो. स्थळ बदललं. व्यक्ती बरोबर बदलतो म्हणजे कसं? एखाद्या व्यक्तीबरोबर मी चांगला वागतो, मग तो माझ्याबद्दलचं मत काय सांगतो? अमुक अमुक ना, शेंबेकर ना, हा एकदम उत्तम माणूस आहे म्हणून सांगतो. पण दुसरा असतो, त्याच्याबरोबर माझं भांडण झालेलं असेल तर तो काय म्हणतो, एकदम टाकाऊ माणूस आहे, काय नाही, त्याच्याबरोबर जाऊ पण नकोस, बोलू पण नको. म्हणजे व्यक्तीसापेक्ष मी माझ्यात बदल घडतो. मी काही काही बरोबर, मग एखादा म्हणतो चांगला आहे आणि एखादा म्हणतो वाईट आहे, असं होतं आपल्या बाबतीमध्ये. म्हणून तो व्यक्ती. आणि कालसापेक्ष तर आपण बघितलं, काल तो होता, तो आज नाहीये, आज होता तो उद्या नाहीये. बरं, त्यावेळेची परिस्थिती अशी असू शकते की त्याला त्या बाबतीमध्ये तसं वागावं लागलेलं असतं. म्हणजे आपण काय करतो की त्यावेळेचं डोक्यात ठेवून देतो. मला ना अजून त्या प्रसंगाची आठवण आली, माझ्याशी कसा वागला होता माहितीये का तुम्हाला? मी ना त्याला सोडणार नाही अजिबात. अरे पण तू असं विचार केलास का की त्यावेळेला त्याची सिच्युएशन अशी होती, त्याची परिस्थिती काहीतरी विचित्र झालेली होती, त्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, नोकरी नव्हती, इतर नव्हतं, आणि तो चिडचिडलेला असायचा. अशा वेळेला असा वागला होता. पण म्हणजे तो असाच आहे असं आहे का? म्हणजे स्थळ, व्यक्ती आणि काल सापेक्ष माणूस बदलत असतो. त्यामुळे एकच लेबल लावणं याच्यामध्ये गडबड वाटते. प्रत्येक ठिकाणी स्थळ बदललं की बदलतो, म्हणजे रोल बदलला की तो माणूस बदलतो, असं सगळी गडबड आहे. आणखीन एक गडबड होते आपली, ती म्हणजे कसं आहे की बऱ्याच वेळेला व्यक्ती दिसते तशी नसते. म्हणजे आपण म्हणतो दिसतं तसं नसतं. म्हणजे काय? वरून कीर्तन आतून तमाशा, आतून कीर्तन वरून तमाशा, असे दोन्ही प्रकार असतात. म्हणजे तो दाखवायचं दात वेगळे आणि आणि वागायचे वेगळे असे असतात. त्यामुळे ते लक्षात येत नाही आपल्या. मग आपण म्हणतो ना, काय बोललासी वरलिया रंगा, असं ते अभंग आहे त्याच्यामध्ये. त्या वरलिया रंगावरती आपल्याला भुलतो आणि मग आपण म्हणतो की हा असाच आहे, हा तसाच आहे. पण ऍक्च्युली आत वेगळंच असतं, ते फक्त त्यालाच माहिती किंवा त्याच्या अगदी जवळच्या कोणी असतील त्यांनाच समजतं. आमचे हे ना घरामध्ये वेगळे असतात हो. तुम्ही म्हणता बाहेर बायका असं सांगतात, हो तुमचे हे ना किती शांत आहे, तो एकदम विचारी येते, हो ते बाहेर असतं म्हणतात. घरामध्ये बघा, म्हणजे असं काही काही सांगतात. तर बऱ्याच वेळेला त्यामुळे आपण भुलतो किंवा त्याप्रमाणे असं होतं. मला काय सांगायचंय ते लक्षात घ्या. अशा बऱ्याचशा गडबडी आपल्या डोक्यात येतात. आपण जेव्हा एखादं मत बनवतो त्यातले वेगवेगळे फॅक्टर्स आपण बघतोय, की ही पण एक गडबड होते. आता एक प्रश्न विचारतो. तुमच्या आता कंपनीमधल्या एखाद्या किंवा तुमचा व्यवसाय असेल, तिथल्या एखाद्याचं नाव तुम्ही लिहिलं आणि त्याच्या नावासमोर काहीतरी त्यांचा गुण लिहिलात किंवा अवगुण लिहिलात, तर त्या व्यक्तीबरोबर तुम्ही किती वेळ जीवनातला घालवता मला सांगा. आता समजा इथे सत्संगाला तुम्ही सगळेजण येता, दर शनिवारी इथे येता, 1 तास तुम्ही एकत्र घालवता. आता ह्या 1 तासाबरोबर तुम्ही सगळे बरोबर असता. तर त्याच्यावरून समजा या उषा मॅडमनी तुमच्याविषयी एखादं मत बनवलं, तर ते योग्य आहे का हो? अयोग्य. अयोग्य आहे. कारण त्यांना तुम्ही फक्त 1 तासापुरते त्या ओळखतात तुम्हाला. तुमचं पर्सनल लाईफ त्यांना माहितीये. पर्सनल लाईफ म्हणजे फक्त स्वतःच्या बद्दल जे असतं ते कोणालाच माहिती नसतं. म्हणजे आपण म्हणतो काय की मी त्याला चांगला ओळखतो.
त्याचं पर्सनल लाईफ तुम्हाला बघा, माणूस स्वतःमध्ये एक असतो ना, ते कोणालाच दाखवत नाही, सांगत नाही, असं ते एक कप्पा असतो, तो पर्सनल लाईफ. दुसरी गोष्ट, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड माहिती असतं का आपल्याला? थोडंफार माहिती असतं, त्याचे भाऊ आहेत, आई वडील वगैरे इथपर्यंत माहिती असेल, पण तो घरात कसा वागतो, त्याच्या घरात काय चालतं, इतर आपल्याला काही माहित नसतं, ब्लाइंड. दुसरं अंग आपल्याला माहिती नाही. तिसरं अंग, त्याचे सोशल बॅकग्राऊंड आपल्याला पूर्ण माहिती नसते. मगाशी सांगितलं तसं, कुठे राहतो, काय करतो, काय करतो, त्याचे कसं आहेत, संस्कार काय आहेत, काही माहिती नाही. आणि प्रोफेशनल लाईफ माहिती नाहीये. म्हणजे एका कुठल्या तरी अंगाशी, किंवा तुम्ही कामावरचा जो माणूस असतो त्याच्याबरोबर 8 तास तुम्ही असता समजा कामावरती, पण 8 तास सुद्धा त्याच्याबरोबर कनेक्ट नसतात. एका तासभर बरा त्याच्याबरोबर किती रिॲक्शन इंटरॅक्शन तुमची होते? फार थोडी होते. आणि तेवढ्यावरून तुम्ही त्याच्याविषयीचं मत बदलता. म्हणजे तो जवळजवळ 90% तुम्हाला अननोन असतो, माहितीच नसतो. पण मला उगाच वाटत असतं मी त्याला छान ओळखतो. आता एक मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, की तुम्ही तुम्हाला तरी स्वतःला पूर्ण ओळखता का हो? बघा, म्हणजे असं होतं की एखाद्या वेळेला मी असा विचित्र वागतो आणि माझंच मला आश्चर्य वाटतं की असा कसा मी वागलो, असा कसा वागलो मी, आणि मला पश्चात्ताप होतो. बऱ्याच वेळेला असं होतं. म्हणजे याचा अर्थ मी सुद्धा काही काही वेळेला अनएक्सपेक्टेड वागतो, माझ्या बाबतीत पण असं घडतं. तसंच व्यक्तीच्या बाबतीमध्ये तो अनएक्सपेक्टेडच असतो, सांगता नाही येत कधी कसं काय वागतो आणि हे होतो. तर त्यामुळे असं एखादं जजमेंट करणं, हे करणं, याच्यामध्ये गडबड आहे. अजून पुढे जाऊ थोडेसे. मला एक सांगा, की समजा सगळी माणसं तुमच्याच सारखी एकाच पट्टीची आणि अशीच असती, म्हणजे तुमच्याच सारखे कपडे घालतात, तुमच्याच सारखं बोलतात, तुमच्याच सारखं सगळेजण एकच प्रकारचं अन्न खातात, एकाच प्रकारचं सगळं करतात, असं समजा एक झालं असतं, तर हे जग कसं झालं असतं? विविधता राहिलीच नसती ना काही. विविधता नसती राहिली, मग कंटाळवाणं झालं. कंटाळवाणं. कंटाळवाणं, बोरिंग झालं असतं ना. एक जण म्हणाला रामराज्य झालं असतं. म्हटलं कसं काय रामराज्य झालं असतं? ते एकाच प्रकारचे सगळे असते तर चाललं असतं का? अहो, विविधता आहे म्हणून तर मजा आहे. वेगवेगळे रंग आहेत, वेगवेगळे प्राणी आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, वेगवेगळी झाडं आहेत. विविधता हा गुणधर्म आहे निसर्गाचा. मग अशी विविध प्रकारची माणसं जेव्हा एकत्र येतात, तेव्हा गुरुजींचं वाक्य आहे, वेन वंडरफुल पीपल कम्स टुगेदर वंडरफुल थिंग्स हॅपन्स. त्या वंडरफुल शिवाय, हे सगळं असं असल्याशिवाय कशी मजा येणार जीवनामध्ये? त्यामुळे विविधता ही आहे म्हणूनच जीवनामध्ये मजा येते. तेव्हा ह्या विविधतेबरोबरच राहायचं असतं. तेव्हा अशा तऱ्हेची वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतील तर त्यांच्याबरोबर आपल्याला राहणं, हे ह्या विचारसरणीने, म्हणजे असं म्हणतात की गुरुजी जे होते ना, गुरुजी ऋषी प्रभाकरजी, हे कॉन्शियस डेव्हलपमेंट करायचे, म्हणजे जाणीवेमध्ये बदल करायचे. बघा तुम्ही सगळे क्लास जर बघितले तर जाणीवेतले बदल आहे. जीवन सुसह्य होण्यासाठी किंवा चांगलं होण्यासाठी जाणीव बदलावी लागते, बाकी काही नाही. म्हणजे वाल्याला रिअलायझेशन झालं, रिअल आईज म्हणजे काय, जाणीव झाली. आणि रिअल आईज म्हणजे खरे डोळे मिळाले, दृष्टी मिळाली स्वतःकडे बघण्याची, इतरांकडे बघण्याची, आणि मग जीवन त्याचं बदललं, आणि मग तो काय झाला, वाल्मिकी झाला. तसं गुरुजी कॉन्शियस डेव्हलप करायला महत्व द्यायचे. तर आता ह्या सगळ्या वर्कशॉप मधून आपल्या असं लक्षात आलं असेल की मी लोकांकडे ज्या दृष्टीने बघतो ती माझी सीमित दृष्टी आहे. म्हणजे मी मला स्वतःला सीमित करतो, इगो म्हणतात, किंवा मला मी तेवढ्याशा याच्यामध्ये चौकटीत बसवतो आणि दुसऱ्यांना पण त्याच्यात बसवायला बघतो, आणि मग ते बसत नाहीत माझ्या चौकटीमध्ये. आता चौकटीत नाही बसले की बसतील तेवढे त्यांना मी मार्क देतो. म्हणजे तसा तो थोडासा चांगला आहे, थोडासा नाहीये किंवा आहे. पण ती फ्रेम ऑफ रेफरन्स जी आहे ही चुकीची आहे, हे माझ्या लक्षात आलं का? मग मी ती पट्टी लावणं सोडून देईन. म्हणजेच काय, की जी जशी माणसं माझ्या जीवनात येतील ती सगळी त्यांच्या विविधतेसकट, प्लस अँड मायनस सकट मला स्वीकारता यायला लागतील, जर माझं ही जाणीव बदलली तर. हे लक्षात येतंय का? तर ही जाणीव जे बदलणं आहे ही खूप महत्वाची हे आहे. आता मला एक सांगा, मला माझं मत महत्वाचं वाटतं का हो? वाटतं का माझं मत? वाटतं की नाही मला? अहो साहजिक आहे, माझं मत वाटतं मला वाटतं मत हो वाटतं ना, वाटतं मला वाटतं. वाटतं बरोबर आहे माझं मग, तसंच दुसऱ्यांना पण वाटतं की नाही? वाटणारच बरोबर म्हणजेच मला जसं वाटतं तसाच दुसरा पण माणूस आहे. मग हे प्रश्न मला जसे वाटतात तसे त्याला पण आहेत, हे लक्षात घ्यायचं. की मला जसं माझं मत महत्वाचं असतं तसं दुसऱ्याला पण महत्वाचं आहे. हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा गुरुजींनी जी RSVK ची, ऋषी संस्कृती विद्या केंद्राची
जी पहिली प्रिन्सिपल बेसिक जी घोषवाक्य आहेत किंवा ज्याच्यामध्ये गुरुजींनी ते ही संस्था कशी चालावी ह्याच्यासाठी दिलेले 3 प्रिन्सिपल्स आहेत, मूलभूत तत्व, की ज्याच्यावरती ही RSVK उभी आहे असं गुरुजींनी सांगितलं. त्यातलं पहिलं आहे, माय ओपिनियन इज अनइम्पॉर्टंट. हे लक्षात आलं तुमच्या? माझं जसं मत आहे तसं दुसऱ्याचं पण आहे. म्हणजे मी माझ्या मताबद्दल आग्रही राहता कामा नये, म्हणजे च लावायचा नाही. माझे गुरु त्यांना श्रीकांत पाटणकर, आपण ओळखत असाल कदाचित श्रीकांतजींना, खोपोलीला असतात आणि माझे गुरुच आहेत ते, किंवा मला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करतात. तर ते म्हणतात काय, की जीवनाला च लावला ना की प्रॉब्लेम सुरू येतात. म्हणजे असंच असं असावं इथपर्यंत ठीक आहे. म्हणजे आता समजा एक मीटिंग चाललेली आहे किंवा काय चाललेली आहे, त्याच्यात तुमचं मत मांडणं हे समजू शकतो का, माझं हे मत आहे, पण असंच झालं पाहिजे असं जेव्हा च लावला जातो तेव्हा मग प्रॉब्लेम येतात. कारण असे दुसरा च वाला येतो, असे 4 च वाले येतात, असंच झालं पाहिजे, मग प्रॉब्लेम येतात. त्यामुळे सगळ्यांबरोबर जर सामावून आणि सगळ्यांबरोबर इन्क्लुजन मध्ये राहायचं असेल तर पहिला च लावायला सोडायचा. म्हणजे माय ओपिनियन इज अनइम्पॉर्टंट. व्हॉट एव्हर इज अचिव्ड इज अनइम्पॉर्टंट. आतापर्यंत मी जे काही कमवलं, मी जे काही आतापर्यंत झालेलं आहे, ते मागच्या जमान्याची बात आहे. उदाहरणार्थ सांगतो, मी एकेकाळी पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये फिरून फिरून क्लास घेत असे. ही काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता काही काळानंतर मला ते जमत नाही, गाडीवरती फिरणं, इतर सगळं, वयाचा भाग आहे, इतर सगळं आहे. त्यामुळे मी आता रेसिडेन्शियल बॅच घेतो. मी आता तिथे जाऊन घेत नाही. पण मी जर गप्पा मारत बसलो, तुम्हाला माहित नाही मी काय काम केलं होतं, इकडे घेतले, तिकडे क्लास घेतले, इकडे घेतले, अरे ते झाला, जमाना झाला. आणखीन पण मी काय काय उद्योग करत होतो, म्हणून मी ते सांगत बसायचं का? तर ते त्यावेळेला झालं. हे जे डोक्यात माझ्या जे घेऊन बसतो, असंच मी काय कमवलं, मी काय केलं माहितीये, असंच लोकांच्या बाबतीत पण. तर हा दुसरा जो मुद्दा आहे, की व्हॉट एव्हर इज अचिव्ड इज अनइम्पॉर्टंट, हे दुसरं लक्षात आलं का? आणि मग तिसरं प्रिन्सिपल ते सांगतात, की व्हेन वंडरफुल पीपल कम्स टुगेदर वंडरफुल थिंग्स हॅपन. ह्याच्यावरती तुमचा विश्वास पाहिजे. म्हणजेच विविधतेने नटलेल्या वेगवेगळ्या प्रकारची माणसं एकत्र येतात आणि मग जीवनामध्ये कार्य काहीतरी उभं राहू शकतं किंवा छान गोष्टी घडतात, त्याच्यावर माझा विश्वास पाहिजे. तर हे जे काही आहे दुर्गुण, सद्गुण, दुर्गुण सगळ्यांसकट मला सामावून घेता आलं पाहिजे. मग आता हे वंडरफुल पीपल कोणाला म्हणायचे? तर श्रीकांतजी म्हणतात, की पहिली 2 प्रिन्सिपल जे पाळतात, म्हणजे माय ओपिनियन इज अनइम्पॉर्टंट हे पहिलं, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे व्हॉट एव्हर आय अचिव्ड इज अनइम्पॉर्टंट, असं जे मानतात त्यांना वंडरफुल म्हणायचे. आणि अशी दोन्ही प्रिन्सिपल पाळणारी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा खूप काय कार्य छान उभं करतात. आता तुम्ही सत्संगाला एकत्र येता, खूप छान हे आहे. तर ह्या ठिकाणी हे सगळे प्रिन्सिपल आपण पाळतो, बघा तुम्ही, आणि म्हणून मग खूप छान सत्संग होतो आणि हे सगळं होतं. तर सर्वांना सामावून घेण्यासाठी म्हणून ही 3 प्रिन्सिपल मला वापरायला हवी. आता थोड्या शेवटाकडे मी येतो. ते म्हणजे यासाठी मला काय करावं लागेल? तर ह्या 2 प्रिन्सिपल, 3ही प्रिन्सिपल वापरायचे असतील तर माझ्या जीवनामध्ये मला फॉरगेट अँड फॉरगिव्ह, ओके, पुन्हा रिपीट करा म्हणून म्हणतायत. तर 3 प्रिन्सिपल गुरुजींनी सांगितलेली आहेत. ती म्हणजे काय? की पहिलं म्हणजे माय ओपिनियन इज अनइम्पॉर्टंट. म्हणजे मी 4 माणसांमध्ये जेव्हा येतो किंवा होतो तेव्हा माझं मत हे महत्वाचं नसतं. म्हणजे माझं मत असतं पण तेच महत्वाचं नसतं. दुसरं काय आहे? व्हॉट एव्हर इज अचिव्ड इज अनइम्पॉर्टंट. म्हणजे मी आतापर्यंत जे काही कमावलं, जे काही मी हे केलं, आतापर्यंत केलंय काय काय, तर ते अनइम्पॉर्टंट, म्हणजे ते थोडं बाजूला ठेवायचं तयारी पाहिजे माझी. आणि मग तिसरं सांगतात, की वंडरफुल पीपल कम टुगेदर वंडरफुल थिंग्स हॅपन्स. अशा तऱ्हेने विविधतेने किंवा अद्भुत माणसं एकत्र येतात आणि मग अद्भुत गोष्टी घडतात किंवा खूप सुंदर गोष्टी अशा घडतात. आता म्हणून माझ्या जीवनामध्ये मी एक प्रिन्सिपल जर पाळलं, हे माझ्या लक्षात आलं, की माणूस बदलत असतो, माणसामध्ये होतो, वेगवेगळ्या संस्काराने घडलेला असतो, हे असतो, असं जेव्हा माझ्या लक्षात यायला लागतं, माझं रिअलायझेशन होतं, तेव्हा मला कोणाही माणसाबरोबर जमायला लागतं. माझ्या कंपनीमध्ये, माझ्या प्लांटमध्ये जवळजवळ 200 माणसं होती. पण ह्या नॉलेजमुळे म्हणा किंवा SSYचा स्पर्श झाल्यामुळे असेल म्हणा, माझं सगळ्यांशी जमायचं. काही जण म्हणायचे, ह्याच्याशी कसं तुझं जमतं? म्हटलं काय प्रॉब्लेम आहे? तुझा प्रॉब्लेम आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तो त्याच्या जागी ठीक आहे.
छान, कोणीतरी शेअर केलं याच्यावरती. हा. तर मला काही प्रॉब्लेम नाहीये, तो जसा असेल तसं मला चालणार आहे. घरामध्ये माझं वातावरण बदललं, मला वडिलांच्या बद्दल काही आकस होता, जनरेशन गॅप असेल, इतर काही असेल, माझ्या भावाबद्दल काही आकस होता, तो सगळा निघून गेला. आणि मग पुढची प्रोसेस करायला सांगितली आम्हाला, ती पण तुम्ही करा कदाचित. आतापर्यंत तुमचं कोणाशी जमलं नसेल, तुमच्या मनामध्ये आढी असेल, त्याच्याविषयी काहीतरी चुकीचे समज असतील, गैरसमज असतील, मग हे दूर करण्याचा सोपा उपाय आहे. एक हात आपण पुढे करायचा. काय करायचं? त्यांच्याकडे जायचं आणि आतापर्यंत असेल त्याला सांगायचं, अरे रात गई बात गई म्हणतात तसं. मागच्या वेळेला त्यावेळेच्या परिस्थितीनुरूप, त्यावेळेच्या वातावरणानुसार, त्यावेळेच्या माझ्या याच्यानुसार, मूडनुसार आपलं काहीतरी झालं होतं भांडण. फॉरगेट इट. मी विसरून गेलेलं आहे. मी हे केलेलं आहे हा प्रयोग. मी कंपनीमध्ये माझ्या एका मित्र होता, चांगला होता, पण काही गोष्टी माझ्या कानावर आल्या आणि मग मी त्याच्याशी वागायला बदललो. पण हे झाल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो आणि म्हटलं, अरे बाबा असं असं होतं, माझ्या डोक्यात काहीतरी कचरा जमला होता, मी काढून टाकला, तुला पण जमला तर काढून टाक. अहो कोण नाही म्हणणार आहे? आणि समजा नाही त्याने केला तर तो त्याचा प्रश्न आहे. आपल्याला आपल्याकडून मोकळं होता येतं. मी मोकळा झालो, त्याला सांगितलं, बाबा माझ्या मनामध्ये आता याच्या पुढे तुझ्याविषयी कुठल्याही प्रकारचा आकस नाही, कुठल्याही प्रकारचं तुझ्याविषयीचं मत नाही, तू खूप छान आहे, तेव्हा ह्याच्या पुढे आपण कित्येक वर्ष इथे काम करणार आहोत, आपण एकमेकांशी खूप छान जमवून घेऊन राहूया. त्यांनी पण हो म्हटलं. एक आमची अशी फॅमिली होती की त्यांचं जीवन ह्याच्यामुळे बदललेलं आहे असा माझा अनुभव सांगतो. त्याचं आणि मिसेसचं पटायचं नाही, त्याचं लग्न त्याच्या मनाविरुद्ध केलं होतं असं त्याचं म्हणणं होतं. आणि SSY क्लासचाच प्रसंग आहे तो. SSY क्लासमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी क्लासला तो क्लास झाल्यानंतर माझ्याकडे आला आणि रडायला लागला. म्हणाला, गुरुजी माझ्याकडून चूक झाली. म्हटलं काय झालं? तर म्हणे असं असं आहे, मी बायको बरोबर नीट वागत नाही. म्हटलं तुझ्या लक्षात आलं का हे? हो. म्हणे मी तिचा काहीच दोष नाहीये, आई वडिलांनी जबरदस्तीने माझं लग्न लावून दिलं, तिचा काहीच दोष नाही, चांगली आहे ती वगैरे. म्हटलं हे लक्षात आलं ना तुझ्या? मग मग म्हटलं आज आता काही नाही, आता इथून घरी जाशील क्लासमधून तर सरळ जा, तिचा हात हातात घे आणि सांग की बाई माझ्याकडून चूक झाली, ह्याच्या नंतरच्या जीवनामध्ये मी आपण दोघंही प्रेमाने आणि खूप छान संसार करूया, काय प्रॉब्लेम आहे? आणि तुम्हाला सांगतो त्या दिवसापासून त्याचं जीवन बदललं. त्याला आता 2 मुलं आहेत, संसार खूप छान चाललेला आहे. तर असं जर आपण ठरवलं तर आपण बदल घडवू शकतो. त्यात काही कमीपणा नाही. इगो कशासाठी यायला पाहिजे? आपल्याला मला जर लक्षात आलं की मी अशा तऱ्हेने बायस घेऊन, जजमेंटल होऊन, काही विषयी आकस ठेवून असा वागतो आहे, तर काय करता येईल मला? त्या व्यक्तीकडे जायचं, त्याच्यासमोर सरळ शरणागत भाव, त्याला सरळ से करायचं. त्याचा प्रश्न आहे तो माफ करेल की नाही करेल. पण मी फॉरगेट अँड फॉरगिव्ह मध्ये जर असेल तर मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो, ट्रान्समिशन प्रोसेस आहे ही, त्या माणसामध्येही ही घटना घडते आणि तोही तुम्हाला माफ करतो किंवा तुमच्या बाबतीत जे असेल ते काढून टाकून तुमचं जीवन छान करतो. तर अशा तऱ्हेने गुरुजी म्हणतात, एका जरी माणसाबद्दल तुमच्या मनात अशा तऱ्हेचा आकस आणि किंवा काही कटकट असेल किंवा किडा असेल किंवा एखादा दोष राहिलेला असेल तर तुम्ही समाधी स्थितीत राहू शकत नाही. सम्यक धी म्हणतात ना, बुद्धीचा समतोल. तर आपल्याला फ्लॅटरिंग माइंड म्हणजे सारखं काही ना काहीतरी चालू राहतो. तेव्हा प्लेस, पर्सन आणि सिच्युएशन, हे प्लेस आणि सिच्युएशनच्या बद्दल काही ऍडजस्टमेंट करू शकता. आणि ही जर पर्सन्सच्या बाबतीत किंवा व्यक्तींच्या बाबतीत जर तुम्ही अशा तऱ्हेने करू शकलात आणि हे सगळं जळमट काढून टाकलीत आणि अशा स्वच्छ आणि सुंदर आणि मोकळ्या मनाने जर तुम्ही ह्या जगामध्ये सगळ्यांबरोबर राहायला लागलेत तर मला वाटतं स्वतःचं जीवन तर आनंदी होईलच. डेफिनेटली सगळा फोकस आहे गुरुजींचा स्वतःच्या. माणसं बदलतील की नाही याचा विचार करू नका. स्वतःमध्ये जर हा बदल घडवला तर माझं जीवन तर आनंदी, सुंदर आणि छान होईलच, पण त्याचबरोबर माझ्या अवतीभोवती येणाऱ्या सगळ्यांचं सुद्धा सुंदर होईल. असा एक विचार घेऊन मी तुमच्या पुढे आलो होतो. मला जमला तेवढा हा विषय मी मांडला. वेळ झालेली 8, त्यामुळे माझ्या घड्याळाकडे लक्ष आहे, मी त्या बाबतीत प्रॉम्प्ट असतो. तर त्या बाबतीमध्ये तुम्ही मला जिथे बोलवलं, 2 विचार मांडण्याची संधी म्हणा किंवा गुरुजींचाच हे विचार आहेत, हे काय माझं असं नाहीये. फक्त मी ते वेगळ्या प्रकाराने त्याची मांडणी केली आणि मांडले. त्याचं भवानीजी जे आपले टीचर्स ट्रेनिंगचे इन्चार्ज होते त्यांना याचं सगळं श्रेय मी देतो. आणि इथे मी थांबतो. काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा या बाबतीत तुमचंही काही सजेशन असेल किंवा तुम्हालाही काही जाणवलं असेल तर तेही तुम्ही बोलू शकता. आपल्याकडे 10 मिनिटं वेळ असतो त्यामुळे ते करू शकतो. आणि जर तसं नसेल तर मग थांबू आपण. जय गुरुदेव. जय गुरुदेव जय गुरुजी. गुरुदेव.
मी चंद्रकांत शिंदे बोलतोय कुर्डुवाडीतून. हा बोला. आता जी फॉरगिव्ह आणि फॉरगेट हा विषय आपण सांगितला, हो. त्या बाबतीत माझ्या बाबतीत एक असा किस्सा घडला. मी एका हा. व्यक्तीचं जाऊन माफी मागितली, शरणागत भाव झालो हम्म. आणि मी मोकळा झालो तिथं. परंतु बरोबर. त्या व्यक्तीनं पुन्हा 2-4 जणांपासून सांगितलं हा. की आलता तो, गिडगिडत हा. होता माझ्यापाशी, माफी मागत होता, हम्म. मला तुमच्यातनं सोडू नका, असा रडत होता माझ्यापाशी. हम्म. मग ज्याच्यापाशी सांगितलं त्याने येऊन मला सांगितलं. हम्म. तर दुःख झालं की बर. असं मग अशा सिच्युएशन हा. मध्ये आपण काय केलं पाहिजे? सांगतो. पहिली गोष्ट, हम्म. महत्व आपल्या स्वतःच्या मनोवृत्तीला देणं हे खूप महत्वाचं आहे. दुसऱ्याला काय वाटतं किंवा दुसरा काय करेल तो जाऊन द्या. आपण आपल्याकडून मोकळं होणं हे खूप महत्वाचं आहे. तो काय हम्म. म्हणेल याचा विचार आपण करत बसलो तर मग आपलं जीवन खूप विचित्र होऊन जाईल. कारण हम्म. त्याची समज नसते ती. बऱ्याच वेळेला समोरच्या व्यक्तीची समज नसते. ही SSY झालेल्या व्यक्तीची थोडी कुचंबणा होते. तुमच्यामध्ये खूप चांगुलपणा टाकलेला असतो. तुमच्यामध्ये कसं रिस्पॉन्सिबल राहायचं हे शिकवलेलं असतं. तुमच्या अंतःप्रेरणेला जो आहे त्या न्याय देणं खूप महत्वाचं आहे. जसं दुसरा माणूस बेजबाबदारपणे वागतो, मग मीच काय जबाबदारी घेऊन राहायची का, असा एक प्रश्न सगळे SSY झाल्यानंतर विचारतात. बघा, मी हम्म. माझ्याकडून इररिस्पॉन्सिबल वागलो तर मला त्रास होतो, बरोबर आहे. तसंच हम्म. मी कोणाचा तरी कचरा घेऊन राहिलो तर मला मोकळं नाही वाटत, मला उलट दडपण राहतं. त्याला काय वाटतं, तो कोणाला काय सांगू दे, काही करू द्या. आपल्या मनाचा मोठेपणा जो आहे तो व्यक्त करणं इथे खूप महत्वाचं आहे आणि मी मोकळा झालेला आहे हे खूप महत्वाचं आहे. लक्षात आलं. त्याचा विचार Yes. तुम्ही करू नका, तो त्याचा प्रॉब्लेम असेल. म्हणजे गुरुजी असं एक वाक्य आहे, तुम्ही एव्हरीथिंग इज ओके जर ऐकलं, तुम्ही ऐकलंही असाल, तर त्याच्यात ते काय हो. म्हणतात, यू कॅनॉट गिव्ह प्रॉब्लेम टू एनीबडी. हम्म. किंवा तुम्हाला कोणी प्रॉब्लेम देऊ शकत नाही. याचा अर्थ काय, मीच प्रॉब्लेम क्रिएट करतो आणि मीच त्याच्यावरती डोकं घालतो. आता माझ्याकडचा प्रॉब्लेम होता काय, मी त्याच्याबद्दल काहीतरी होतं, माझं भांडण झालं होतं, मी गेलो मोकळा झालो, आता तो काही म्हणू दे. उलट मी तुम्हाला सांगतो, जर खरोखर समजूतदार असेल तर तो म्हणेल की तुझ्याकडून तू मोकळा झाला, तू माफी मागितला, तुझा मोठेपणा आहे. खरं सांगतो, असं धरून ठेवण्यामध्ये मोठेपणा नाहीये, सोडून देण्यामध्ये मोठेपणा असतो. हे ज्याला समजतं त्याला समजतं. तर त्याचा विचार करू नका. आपल्या अंतःप्रेरणेला महत्व द्या. आतून वाटतंय ना ते करायचं. ओके. जय जय गुरु. गुरुदेव. हम्म. मी मनोहर मासा बोलतोय पुण्याहून. तर मला असं विचारायचं होतं की आता आपली लहान मुलं असतात घरात, तर बरोबर. ते कुरकुरे वगैरे खातात. मग आता हो. मुलांना दूध पण आवडतं. दुधात आता केमिकलचं भरपूर वाढलेलं आहे. तर बरोबर आहे. आपल्याला वाटतं ते मुलांनी घेऊ नये. आपण वारंवार बरोबर. त्यांना सांगत असतो. हो. मग आपण ते कशा प्रकारे हँडल करायचं ते आपल्याला. हा हा थोडा वेगळा प्रश्न आहे. कारण काय असतं की माणूस बदलतो, पण तुमच्याशी त्याच्याशी, असं म्हणतात गुरुजी की मॅनेजमेंट, माणसांची मॅनेजमेंट करणं हे सगळ्यात डिफिकल्ट टास्क आहे असं म्हणतात. मटेरियल मॅनेजमेंट करता येतं, हे करता, आणि त्यात पुन्हा मुलांना हँडल करणं हे आणखीन खूप कठीण काम असतं. कारण बाहेरचे संस्कार, ते तुमचे टीव्हीवरचे ऍडव्हर्टाइजेस आणि इतर सगळ्या अशा सगळ्या गोष्टी असतात. आता हे तुम्ही वारंवार वारंवार 2 वेळा 3 वेळा 4 वेळा असं पुन्हा 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 सांगून बऱ्याच वेळेला त्याच्याबद्दल एक काय म्हणतात ना की एक रिॲक्शन येते, रिॲक्शन मोड. म्हणजे चांगल्या गोष्टी तुम्ही सारखं 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 त्यांच्यावरती हॅमर करायला लागलेत की बऱ्याच वेळेला रिॲक्शन उमटते आणि मग ते अँटी होतात. तेव्हा रिपिटेशन टाळायचं. बघ बाबा, बरं दुसरी गोष्ट एक तुम्हाला सांगतो, लहान मुलांना सुद्धा स्वतःची अशी अक्कल असते आणि स्वतःचं असं शहाणपण पण असतं आणि इगो पण असतो त्यांचा. आपल्याला वाटतं लहान मुलांना पण इगो असतो, त्यांचं पण मत महत्वाचं असतं. तर त्याला तुम्ही एक प्रकाराने करता येतं. असं म्हणतात की तिथे मुलं नाही आहेत ना तुमच्या तिथे, नाही नाही, तारीफ करने से आदमी बेवकूफ बनता है असं एक वाक्य आहे, म्हणून सांगतो. म्हणजे काय, तुम्ही जर त्याला म्हटलं ना तू शहाणा आहेस, मला माहिती आहे तुला सगळं सांगितलेलं कळतं, हा अप्रोच जर तुम्ही त्यांच्या बाबतीत घेतलात, कोणाच्याही बाबतीत, हा घरातल्या मोठ्या माणसांच्या बाबतीत, मला माहिती आहे की तुला एखादी गोष्ट पटली नाही तर तू करतोस हे मला माहिती आहे, असं जी सुरुवात जी होते, तुला किती वेळा सांगितलं दूध पियचं नाही तरी तू पिणार, तुला सांगितलं चिटोज आणि हे ते पिटोज किती वाईट आहेत माहिती आहेत का तुला, हे माहिती आहेत काय, खायचं नाही, खाणार. तुला माहिती आहे चांगलं काय आणि वाईट काय, तू एकदम शहाणा आहेस आणि आहे किंवा 4 माणसांसमोर पण आहेस. किती वेळा याला सांगितलं, हा ना चिटोस खातो, हा ना अमुक खातो, करतो,
मग पक्क झालं, तो म्हणणार हो मी खातोच. त्याच्याऐवजी आमचा हे आहे ना कधीतरी खातो असं चालतं, लहान मुलं आहेत त्यामुळे. पण शक्यतो आम्ही टाळतो आणि तो पण करतो, आम्हाला साथ देतो, तो खात नाही. बघा प्रयोग करून. म्हणजे तुम्ही जर त्यांच्या कलानी घेऊन आणि अशा तऱ्हेने जर बदल करायचा, हा काठी घेऊन आणि ओरडून आणि ह्यांनी कधीही, मुलांच्या बाबतीत तर हे मला जाणवतं. आम्ही उपनयन शिबिरमध्ये घेतो ना, तर काही मुलं अशी हट्टी असतात. त्या हट्टी मुलांना हट्ट, तुमचाही हट्ट चालवून नाही जमत. तर त्यांच्या कलानी घेऊन त्यांच्या ह्यानी जाऊन, म्हणून बुल फायटिंग म्हणतात त्याला, थोडंसं आपल्या बरोबर घेऊन जायचं. ठीक आहे तुला आवडतं ना. काही लोक असं प्रयोग करतात की एक दिवस मुलांना आठवड्यातून, तुला काय हवंय ना, आज तुझा फ्री डे आहे, हा तुझा फ्री डे, तुला आज चिटोज आवडतात, ओके देणार तुला. तुला आज काय मॅगी आवडते, ठीक आहे, पण एकदाच किंवा कधी. तर मुलं पण त्याला सरावतात. माझी फॅमिली एक ओळखीची फॅमिली आहे, तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटेल, ह्या चातुर्मासामध्ये त्या मुलांनी काय संकल्प केलाय माहितीये का? तर ती मुलं, एक डोंगरे म्हणून मॅडम आहेत, मी त्या दिवशी त्यांच्या घरी गेलो होतो, तर त्यांच्या आजी करते म्हणून त्या मुलींनी, मुली आहेत किती आता, मला वाटतं 7वी 8वी मधली एक मुलगी मोठी आहे आणि 10वी लहान आहे, ती 3री 4थी मधलीच आहे. त्या मुलांनी ठरवलंय की बाहेरचं काही खायचं नाही 4 महिने. मुलांनी, आई वडिलांनी नव्हे. आणि मला हे कौतुक वाटलं. म्हटलं हे कोणी अहो मुलंच म्हणे आमची सांगतात आई आणायचं नाही बाहेरचं काही. तर सध्या म्हणजे आम्ही खाऊ नेला तर म्हणे आज खाऊ देऊ नका तुम्ही, का बाहेरचं आमच्या घरात कोणी खाणार नाही. हे असं आहे. त्यामुळे आग्रहीपणा मुलांच्या बाबतीत हे करून न ठेवता जर त्यांच्या वळणाने जाऊन केलं तर सोपं होईल. मी काय त्यातला हे नाहीये, तज्ज्ञ नाहीये किंवा मी हे नाहीये सायकोथेरपिस्ट वगैरे, पण एक जाणवतं ते सांगितलं अनुभवाने. हेच सगळ्यांच्या बाबतीत वापरून बघा टेक्निक. हा त्याचा गुण हेरायचा आणि जय त्या गुरुदेव. गुणाला कसं हे करता येईल, वाढ देता येईल ती, त्याच्यातला चांगला गुण हेरायचा आणि त्याला पुष्टी द्यायची. हा ना गाणं खूप छान म्हणतो, अमुक हे करतो, आपण फोकस करतो त्याच्यातल्या दुर्गुणांकडे आणि मग ते पक्क होऊन जातं. ओके, पुढे दुसरं कोणीतरी हा बोलत जय होतं. गुरुदेव. मी दासू काका बोलतोय. हा. 2 गोष्टी मला सुचवायच्या आहेत या ठिकाणी. हो हो. पहिली गोष्ट म्हणजे जेंडर इश्यू सांगत असताना तुम्ही पुरुषांमध्ये जास्त लॉजिस्टिक असतं असं चुकून शब्द वापरला. तो स्लिप ऑफ टंग असेल, तो हा. लॉजिक किंवा लॉजिकल ओके. असा शब्द बरोबर. आहे. लॉजिस्टिक छान या छान. शब्दाचा अर्थ खूप होतो. बरोबर. हा पहिला मुद्दा. ओके. दुसरा मुद्दा असा की तुम्ही जे कॉलम करायला सांगितले, त्यात पहिलं व्यक्ती, दुसरं माझं मत आणि तिसरं वैशिष्ट्य. तर वैशिष्ट्य सांगताना ते क्लॅरिटी येण्यासाठी गुण वैशिष्ट्य म्हणजे बरोबर. चांगले गुण. चांगले गुण तर म्हणून. त्याच्यामुळे ओके. काय होतं की वैशिष्ट्यामध्ये सुद्धा माणसं वाईट गुणच लिहितात. हो त्यामुळं गुण वैशिष्ट्य की त्यामध्ये काय बरं. पॉझिटिव्ह चांगलं बाजू आहे ते आहे, बघा म्हणून. ओके ओके. असं. छान छान छान. आणि तिसरा मुद्दा, परसेप्शन हे कॅमेऱ्यासारखं आहे. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये आपण जे फ्रेम सेट करू तेवढंच चित्र येतं. तेवढंच तर दिसतं. बरोबर. आपला कॅमेराचा फ्रेम हा वाईड अँगल जर वाईड ठेवला, करणं. बरोबर. वाईड करणं हे त्यामधून खूप छान महत्वाचं छान. आहे की आपले परसेप्शन अजून चांगले होऊ शकतात. व्हेरी नाईस. खूप खूप सुंदर. तुमच्याकडून खूप चांगलं शिकता आलं. मी त्या दिवशी पण त्या सत्संगाला होतो. तुमचा खूप अनुभव आहे आणि हे नाव मी ऐकलं, डॉक्टरांनी पण तुमचा उल्लेख केलेला ऐकला मी. छान. इथून मी नमस्कार करतो तुम्हाला. छान. जय गुरुदेव. जय गुरुदेव. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. जय गुरुदेव. मी 1-2 मिनिटं बोलतो. हो. शेंबेकर सरांनी खूप छान सत्संग घेतला. त्याच्यामध्ये खूप सहजता होती आणि ज्या सहज चुका आपल्या घडतात दृष्टिकोन ठेवताना, ते आपण आता आपल्या जाणीवेच्या स्तरावर आपण करूयात व्यवस्थित. आणि त्याच्यात उद्देश हाच आहे की आपलं जीवन अजून सुसह्य होणं, बाकी. आणि आपल्या आनंदात वाढ झाली की आपोआप आजूबाजूला आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला सुरू होईल. तर हे जे परिवर्तन आहे, तर गुरुजींनी जो बेसिक कोर्स आपला घेतलेला आहे सिद्ध समाज योग, हा वेगवेगळ्या ठिकाणी सतत चालू आहे. तर त्यातलाच एक भाग म्हणजे औरंगाबाद आश्रम, इथे पण हा कोर्स नित्य नियमानं दर महिन्यात होत असतो. ह्या महिन्यात हा कोर्स आजपासूनच आहे, 8 दिवस. तर ज्यांना कोणाला ह्याच्यात सहभाग घ्यायचा असेल तर त्यांनी डॉक्टर दिलीप गुरुजी यांच्याशी संपर्क करू शकता. त्यांचा फोन नंबर आहे
99 22 41 39 असा. तर किंवा माझ्याशी पण संपर्क केला तरी चालेल. तिथे येऊन तुम्ही ह्याच्यात सहभाग घेऊ शकता. अजून सांगायचं म्हणजे सेंबेकर सरांनी परत त्यांचा वेळ द्यावा आमच्यासाठी कारण खूप सहजता आहे त्यांच्या सांगण्यात आणि प्रभुत्व आहेच आहे विषयावर आणि त्यांनाही वेगवेगळ्या गुरुजींचा सहवास लाभलेला आहे. तर आपण त्यांना परत पुढे विनंती करूयात, ज्यावेळेस त्यांना आपल्याला वेळ देता येईल तर त्यांनी जरूर द्यावा. चालेल. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय 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 गुरुदेव. गुरुदेव. जसं कोण हा बोला जय ना, गुरु बोला बोला. आवाज नाही गुरुदेव. येत आहे, कट होतो. जय आता गुरुदेव. येतोय. जसं हे SSY चं प्लॅटफॉर्म आहे आणि एकदा असा प्रश्न झाला होता की SSY चा साधक आहे असं कधी कळणार लोकांना किंवा तुम्हाला, बरं का. तर कोणी सांगितलं होतं की रॉ फूड घेत असेल, प्राणायाम करत असेल किंवा कचरा उचलत असेल, तर हे बघून कळतं की SSY चा साधक आहे. पण त्यांनी जे उत्तर दिलं होतं ते खूप सुंदर होतं की SSY चा साधक हा प्रत्येकामध्ये महानता बघत असतो. तर ते चार्ट सांगितला की आय नो पीपल आर गुड अँड आय डील विथ देअर गुडनेस. तर तो खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे जर खरंच आपण प्रत्येकामध्ये महानता बघत गेलो आणि जी आपण शपथ घेतो ब्रह्मोपदेशच्या दिवशी की आम्ही आजपासून ह्या जगाचे माता पिता आहे, तर प्रत्येकामध्ये महानताच आपल्यामध्ये दिसणार आहे. म्हणजे त्या वेळेला त्याच्या आयुष्यात काय काय घडलेलं आहे तोच इम्पॅक्ट न घडता काहीतरी विशेष नक्कीच असेल अशा पद्धतीने बघितलं तर अतिशय सुंदर होणार. जय गुरुदेव. छान, जय गुरुदेव. सुंदर. जय गुरुदेव. हा, कोणाला बोलायचं? आपण मी प्रेयर मिलिंद रांजणेकर पुण्यातून बोलतोय. माय बोल. ओपिनियन इज अनइम्पॉर्टंट. याचा ओपिनियन म्हणजे आपण मत म्हणतो आणि मत देतो. एकदा दिलं की ते आपलं राहत नाही. बर. आणि जर ते मत दिलं तर त्याच्यावरती त्याच्यापासून असलेल्या अपेक्षा, ते अपेक्षा म्हणजे हा जो आहे हा अपेक्षा आणि एएमसी मध्ये जे सो वॉट करतो तो आणि दुसरं व्हॉट एव्हर इज अचिव्ड इज अनइम्पॉर्टंट. बरोबर. या दोन्ही गोष्टी आणि सगळ्या या गोष्टी स्वतःसाठी आहेत, हे सगळ्यात महत्वाचं. खरंय. मी बदलणं हे जास्त महत्वाचं आहे. जग बदलण्याची तुम्ही कुठल्याही प्रकारे जबाबदारी स्वतः बदललात तर पूर्ण करू शकाल. बरोबर. छान. जय गुरुदेव. छान छान सांगितलं. जय गुरुदेव. विजयानंदजी, खूपच छान सत्संग झाला आजचा. जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. भवानीची आठवण काढली, पुन्हा टीचर टेनिसची आठवण आली त्यावेळेस, आणि थोडस नोबडीनेस मध्ये पण जायला मिळालं. एक नवीन प्रकारे तुम्ही खूपच छान समजून सांगितलं. त्यानंतर दुसऱ्यामधले दोष तर दिसतच नाहीत जेव्हा आपण गुण बघायला जातो. त्यामुळे एका व्यक्तीला जे गुण लागतात तेच दुसऱ्या व्यक्तीमध्ये, तेच तिसऱ्या व्यक्तीमध्ये दिसायला लागतात. जनरली ज्यावेळेस आपण SSY चा क्लास करतो त्याच्या अगोदर ज्यांच्यामध्ये दोष दिसत होते ते पण नंतर चांगले वाटायला लागतात. तर हे आजचा सत्संग खूपच छान झाला. धन्यवाद त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी तुमचे. आपण प्रेयर करूया. ओम